रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे जे ब्लाऊज मी वेअर केलेला आहे, तर हे ब्लाऊज मी नेकचे आहे आणि ह्याच ब्लाऊजची संपूर्ण कटिंग तसं स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपण हे जे ब्लाऊज आहे ते 36 मापात बनवून घेणार आहेत आणि ब्लाऊज पीस अशा प्रकारे निघालेला आहे। तर आपण इथं फ्रंट पार्ट बघणार आहेत। त्यासाठी बघा मी शोल्डर 7.5चं घेतलं, मुंडा खोली 7.5ची घेतलेली आहे। तसंच छाती आपली 36चं मापाचं बनवतोय, तर त्याच्या चौथा प्लस 3 इंच घ्यायचं आहे। 9 प्लस 3 इंच आपण इथं घेतलेला आहे। त्यानंतर आपण 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे। थोडंसं माप मी इथं वाढवून घेतलेलं आहे, 9.5चं केलेलं आहे, पण 36 मापाचंच आपण हे ब्लाऊज बनवून घेतोय। तर उंची आपल्याला तयार 14.5 घ्यायची आहे। तर फ्रंट उंचीसाठी बघा एक पहिली मार्किंग 15.5वर केली आणि अजून अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे। फुल प्रिन्सेस कट ब्लाऊज आपलं हे बोट नेकमध्ये म्हणजे व्ही नेकमध्ये आपण बनवतोय। यासाठी आपल्याला फुल शोल्डर घ्यायची गरज असते। 2 लाईन खाली मार्किंग झाल्यानंतर आपण वर इकडे गड्याची मार्किंग करणार। 4 इंच गड्याची रुंदी असणार आहे आणि गळा जो उंचीला आहे तो फ्रंटचा 9.5चा मी घेतलेला आहे, कारण पॉइंटेड गळा आहे म्हणून हा डीप घेतला तरी छानच येतो। इथं आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे। 10वर मी पॉईंट लावला, आडवी लाईन केली, त्यावर 4ला पॉईंट लावायचा, खाली 3.5ला पॉईंट लावायचा, त्यापुढे 2.5 इंच मोजून घ्यायचं। एक लाईन अशी क्रॉस केलेली आहे। त्यानंतर 2 इंच सरळ घेत आपण हा देखील इथं पॉईंट क्रॉस केलेला आहे। इथं 7.5वर पॉईंट लावत आपण असा पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ केलेला आहे। त्याला आपण अशा पद्धतीने छान असा आकार देत, आता फ्रंटचा मी आकार दिला, त्यानंतर आपण साईडचा देखील आकार देऊन घेणार प्रिन्सेस कटचा। यामध्ये आपण कप्स अटॅच करणार आहेत प्रिन्सेस कटमध्ये। तर विदाऊट कप्स देखील छान पप आपला पॅटर्नला तयार होतच असतो, पण तरी मी यामध्ये कप्स अटॅच करणार आहे। इथं खाली बघा कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच म्हणजे टोटल मिळून 5.5 इंच जास्त घ्यायचं आहे। मार्जिनकडे 1 इंच क्रॉस घ्यायचं, इकडे अर्धा इंच क्रॉस घ्यायचं। ही झाली आपली प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग। तर ह्या ब्लाऊजचा खूपच मोठा असा व्हिडिओ झालेला आहे, तर मी तो 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजचे म्हणजे हे माझे स्वतःचं ब्लाऊज आहे, याच्या स्लीव डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आता आज आपण इथं फ्रंट पार्ट बघतोय, कप्स कसे अटॅच करायचे प्रोफेशनल पद्धतीने हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी आर्म होलकडे देखील टक्ससाठी थोडंसं 1.5 इंच टक्स वेस्टेज काढलेला आहे आणि खालच्या देखील एवढा मोठा टक्स आपला वेस्टेज निघाला। तर आता पूर्ण ब्लाऊज पीसमध्ये मी सर्व पॅटर्न व्यवस्थित कटिंग करून घेतले। सिल्क टाईप कापड आहे म्हणून मी याला 2 अस्तर लावून घेणार आहे। फ्रंट पार्टसाठी आपल्याला 2 डबल अस्तरची गरज असते। जो मेन कापड आहे ब्लाऊज पीसचा त्याला आपण 1 अस्तर अटॅच करणार आणि 1 अस्तर आपण कप्स अटॅच करतोय म्हणून आपण एक्स्ट्रा याला अस्तर घेतलेला आहे। तर हे बघा असे मी जे मेन कापड होतं त्याला अस्तर लावत असं स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपलं हे जे काही अस्तर आहे मेन आपण कटिंग केलेलं त्याचा व्ही गळा मी कट केलेला आहे। व्ही नेक कटिंग नंतर आपण तो त्यावर असा ठेवत आता पुढचा जो काही गळा आहे त्याला एकदम म्हणजे ऑलरेडीच त्याला ब्रॉडनेस येणार आहे, कारण खाली देखील अस्तरचा कापड आहे, तसंच वरून देखील परत अस्तर आहे। तर मी व्यवस्थित अशा पद्धतीने टिप टाकत याला फक्त गळा मी अल्टरचा करून घेते। पुढची प्रोसेस आपण पुढे बघणार। हवं तर तुम्ही ह्या व्ही नेकसाठी देखील कॅनव्हेसचा वापर करू शकता, पण इथं माझे डबल टिबल कापड आलेला आहे त्या म्हणून मी इथं कॅनव्हेसचा वापर केलेला नाही आहे। तरी देखील माझा जो काही पुढचा नेक तयार झाला हा व्हीमध्ये तो एकदम छान असा त्याला कडकपणा आलेला आहे, कारण अस्तर डबल आहे, तसंच कापड पण आपलं असं 3 लेअरमध्ये इथं कापड तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आपली मार्जिन देखील अस्तेमध्ये गेलेली। तर बघा मी व्ही नेकवरती डबल टिप टाकून घेतली, 1.5 इंचावरून अजून 1 टिप टाकून घेतली। सेम पद्धतीने आपण दुसरं देखील पार्ट तयार केलेला आहे। लक्षात असू द्या की मी फक्त गळा अल्टरचा केलेला आहे आणि याला आपण आता कप्स अटॅच करणार म्हणून मेन फॅब्रिकवालं जे पार्ट आहे तेच स्टिच करणार आणि अस्तरला अस्तरवालं पार्ट स्टिच करणार, म्हणजे दोन्ही आहेत ना आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत। इथं तुम्ही गळ्याला जे देखील पट्टी वगैरे लावू शकता, पण मी अल्टरची फिनिशिंग दिलेली आहे।
तसंच ह्या ब्लाऊजचा मी बॅक नेकचा देखील म्हणजे बॅकला देखील आपण वीच घेतलेला आहे आणि बॅक नेकचा तसंच ब्लाऊजचा संपूर्ण फिटिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्लीव डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधीच शेअर केलेला आहे, तो तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा. तर बघा फायनली आपल्या फ्रंट पार्टला वरचं कवर जोडून झालेलं आहे. तसंच मी आता अस्तर देखील जोडून घेते. त्यानंतर जे वरचं कवर मी जोडून घेतलं फ्रंट पार्टला ब्लाऊज पीसचं फॅब्रिकवालं, त्याला मी इंटरलॉक वगैरे करून छान अशी फिनिशिंग देणार आहे आणि मग त्यानंतर आपण आतमध्ये कप्स अटॅच करणार आहेत. तर कप्स अटॅच करण्याची एकदम प्रोफेशनल पद्धत आहे. कप्स कसा अटॅच करायचा एकदम बुटीक स्टाईलमध्ये तुम्ही देखील कप्स अटॅच करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे सर्व ट्रिक माहीत असणं गरजेचं आहे. खूपच महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी बनवत असते. तर हे आता आपलं हा जो आहे तो पप एकदम छान असा क्रिएट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. फ्रंट तसंच अस्तर देखील आपलं त्याचं एकदम परफेक्ट आलेलं आहे, कारण आपण कटिंग पण छान केली. आता कप्स ठेवून मी असं चेक करते. तसंच आपण खालून इथं 5.5ला पॉईंट लावणार आहेत. कप्स कुठं अटॅच करायचा त्यासाठी आपल्याला टक्स पॉईंट महत्त्वाचा असतो. तुम्हाला जे टक्स पॉईंट असं कळत नसेल तर तुम्ही 5.5 इंच डायरेक्टली खालून मोजून घ्या आणि त्यावर कप्सची अशी घडी घालायची, त्याला सेंटरला पॉईंट लावायचा. आणि आता फक्त अस्तर जे आहे आपलं खालचं अस्तर, त्याचा मी जो मार्जिनवाला पार्ट आहे तोच मार्जिनवाला पार्ट मी दाब खाली असं व्यवस्थित ठेवते. तर कप्सचा जो सेंटरला पॉईंट आपण लावून घेतलेला आहे त्याला बघा असं कप्स, आता कप्स शिदाच वरून दिसतोय त्याला मी खोल असा केलेला आहे. म्हणजे बघा शिदीवाली बाजू कप्सची वर आहे बरोबर आणि उलटवाली बाजू अस्तरला टच झालेली आहे. तर इथं मी बरोबर शिलाई लॉक करून घेतली, डबल टेबल शिलाई करत. फक्त तेवढंच मी तिथं टाके टाकलेले आहेत. इथं तुम्ही हाताने देखील सुई धाग्याने हा जो कप्स आहे तो स्टिच करू शकता, फक्त अस्तरला टक्स पॉईंट काढत. तर ही खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कप्स अटॅच करणार तर तो कप्स खेळता असतो आतमध्ये आणि व्यवस्थित अशी प्रॉपर फिटिंग बसते. पॅडेड ब्लाऊज म्हणजेच ब्रालेस ब्लाऊज असतात. तर खूप छान अशी फिटिंग ह्या ब्लाऊजांची येते आणि मी तर सर्व प्रकारचे जे पण काही प्रकार शिवते त्यांची फिटिंग एकदम एकच नंबर बसते. आता माझे ऑफलाईन क्लासेस चालू आहे तर स्टुडंटला देखील मी तशाच पद्धतीने शिकवत असते आणि त्यांचे ब्लाऊज देखील छान अशी फिटिंगला बसतात. आता आपण संपूर्ण राहिलेलं असं स्टिच करून घेणार आणि नंतर पुढची प्रोसेस आपण इथं बघणार आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं हे फ्रंट पार्ट इतपत तयार झालं. आता आपण सर्वप्रथम इथं हुक पट्टी लावायला घेतलेली आहे. त्यासाठी मी 2 इंच रुंदीला पट्टी कट केली आणि आता इथं आपला गळा फिनिशिंगचा आहे. वरचा जो व्ही नेक आहे तो तयार झालेला आहे आपला फिनिशिंगमध्ये. तर त्यासाठी आपल्याला वर थोडासा कापड असा फोल्ड करून ठेवायचा आहे. 1 इंचचा कापड मी याचा फोल्ड केलेला आहे की जेणेकरून आपल्याला गळा म्हणजे ही जी पट्टी आहे हुक पट्टी त्याला फिनिशिंग वरच्या दिशेने देता येणार आहे. तसंच आता आपण इथं दाबटीप टाकून घेतो त्यावर आणि ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये टाकायची असते. एक फोल्ड घातलेला आहे, परत अजून पूर्ण पट्टी आतमध्ये टाकते आणि मग वरून मी टिप देणार आहे. तर आता मी ऑफलाईन क्लासेस घेते तर मला खूपच असे अनुभव येत आहे. बऱ्यापैकी मैत्रिणींना वाढीव पट्टी काय असते हेच माहीत नसतं. आय हुक पट्टी जेव्हा लावतात ना तेव्हा आता ही हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये गेली आणि आता ही आय पट्टी आहे जी मी आता ह्या दुसऱ्या पार्टला लावून घेते. तर आय पट्टी केव्हाही उलट बाजूने लावली जाते आणि तिला वर आपण वाढीव करून घेत असतो, जसं की मी आता इथं करून घेणार आहे. आता ही पट्टी माझी बरोबर मी 3.5 ते 4 इंच रुंदीला घेतलेली आहे की जेणेकरून ती थोडी मला मोठी तयार करायची आहे. बघू शकता एक फोल्ड करत मी बरोबर जी टीप आपली आधी आलेली आहे 1/2 इंचाची त्याच टीपवर ह्या कापडचा फोल्ड मी ठेवलेला आहे. थोडासा कॅमेरा माझा क्रॉस झाला, नेमकं क्लासच्या लेडीज देखील बघत होत्या आणि मग त्यामध्ये काय होतं ट्रायपॉड माझं वारंवार हलून जातं जागेवरून. पण असो त्यांना पण बघण्याची गर्दी असते आणि शॉपवर आता व्हिडिओ शूट करणं म्हणजे थोडं मुश्किलच झालेलं आहे माझ्यासाठी. तरी किती जरी सांगितलं तरी ट्रायपॉडला हातबोट लावतच असतात आणि हालचाल होतच असते. तर बायचान्स माझ्याने थोडंसं इथं मिसिंग झालेलं आहे पण तुम्हाला दिसत असेल. तरी पण मी इथं धाग्याची आय करून घेतली म्हणजे हाताचे आय बनवून घेतलेले आहेत ह्या ब्लाऊजवरती. ही आपली आय पट्टी अशी लावून झाली. आता आय पट्टी लावल्यानंतर आपल्याला फिनिशिंग कमरेकडे द्यायची आहे म्हणून एकावर एक पट्टी अशी ठेवायची आणि खालील बाजूला सरळ असं करून घ्यायचं की जेणेकरून तुमची आय हुक पट्टी लहान मोठी होणार नाही आणि सारखेपणा ब्लाऊजमध्ये आपल्याला इथं देता येत असतो.
तर जेव्हा आपण पॉइंटेड शेप शिवून घेतो ना, अशी म्हणजे आता जसं की आता व्ही नेक आहे किंवा पानगळा असतो आपला, तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. वारंवार तुम्ही चेक करा आणि मगच तुम्हाला फिनिशिंग मिळणार आहे. आता इथं मी कमरपट्टीसाठी 2 इंच रुंदीला पट्टी घेतली. तिला मी पुढच्या बाजूने फिनिशिंग असल्यामुळे पुढून फोल्ड करून घेतलेलं आहे थोडंसं आणि मग नंतर आपण 5 इंचावरून अशी टिप टाकत तिला अटॅच करून घेतली. आता त्यावर आपण दाबटीप देणार आहेत आणि दाबटीप देऊन झाली का आपण हिला देखील थोडा अर्धा इंचाचा एक फोल्ड टाकत पूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड करणार आहेत. ही झाली आपली कमरपट्टी प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी. सेम अशा पद्धतीने तुम्हाला कमरपट्टी लावायची आहे. जर का तुम्ही गळ्याला पट्टी लावून घेत असणार तर सर्वप्रथम आपल्याला कमरपट्टी लावायची असते आणि मग नंतर आय हुक पट्टी करायची आणि सर्वात शेवट फिनिशिंगसाठी गळ्याला पट्टी आपल्याला लावायची असते. पण माझा इथं गळा अल्टरचा झालेला आहे म्हणून मी आधी तर गळा अल्टर झाला, मग आय हुक पट्टी आणि सर्वात शेवटी तर कमरपट्टीवर फिनिशिंग देते. तर फायनली माझा ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलेला आहे. पुढचा बॅक पार्टचा आणि फिटिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लाऊज अंगात घातल्यानंतर फिटिंगला किती छान बसलेला आहे हे मी तुम्हाला पुढे दिलेलंच आहे. तर माझ्याकडे एक कस्टमरचे ब्लाऊज आले होते, त्यातलंच मी व्ही नेकचं ब्लाऊज बघितलं आणि ते बघूनच मला एकदम सुचलं की म्हटलं चला माझे देखील भरपूर ब्लाऊज पडलेले आहेत तर मी देखील व्ही नेक ट्राय करते. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ब्लाऊज फिटिंगला मला बसलेलं आहे. व्ही नेक पुढे देखील बरोबर 9.5चा आहे आणि मागचा 11.5चा मी व्ही नेक घेतलेला आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आवडला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.